सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडक्या बहिणीकडे वळवला म्हणून अजित पवारांवर जोरदार टीका केली। त्यावेळी संजय शिरसाट आक्रमकतेने बोलत होते, पण पुढे त्यांचे व्हिट्स हॉटेल खरेदी प्रकरण झालं आणि त्यांचा बेडरूम मधील पैशाच्या बॅगेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर शिरसाट यांनी संयम दाखवला। तसंच योगेश कदम यांनी सावली डान्स बारचा व्हिडिओ बाहेर आला असे म्हणतात ते आधीपासूनच काही प्रकरणांमध्ये गुंतले होते। भाजपला जवळ करायचा प्रयत्न देखील त्यांनी केला होता, म्हणूनच त्यांच्या विरोधात मुद्दाम हे मॅटर बाहेर काढलं गेलं अशी चर्चा देखील झाली होती। दादा भुसे यांचे जावई अडकल्याने आणि मोठ्या घोटाळ्याचं प्रकरणही समोर आलं होतं। मित्रांनो, सातत्यानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता वेगवेगळे प्रकरण समोर येत आहेत, पण लक्षात ठेवा या सगळ्या चौकशानंतरही शिंदे सेना मात्र शांत आहे, पण अजित पवार गटात मात्र हालचाली सुरू झालेल्या आहे। म्हणून पार्थ पवारांवर आता घाव टाकला गेलाय का असा प्रश्न यावेळेस तयार होत आहे। अजित पवार म्हणतात त्या घराचा पत्ता माझ्या नावावर आहे, पण माझा पार्थशी काही संबंध नाही। हे पवारांचे वाक्य, पण लोक आता प्रश्न विचारत आहे आणि म्हणत आहे खरंच हे प्रकरण अजित दादाला माहिती नसेल का? अजित पवार अडचणीत येत आहे, म्हणजेच सुनील तटकरे आणि भुजबळ यांना फायदा होणार। रोहित पवारांनी आधीच सांगितलं होतं अजित पवारांच्या गटात गटबाजी वातावरण तयार झालेलं आहे। आता भाजपने एक मोठा डाव टाकलाय, अजित पवारांचं नियंत्रण कमजोर करायचं आणि फडणवीसांचं वर्चस्व वाढवायचं अशी चर्चा आता भाजपच्या गोट्यात सुरू आहे। भाजप आता ठाकरे किंवा शरद पवारांचे कार्यकर्ते फोडत नाही, तर शिंदे किंवा अजित पवारांच्या गटातीलच लोक फोडत आहे। म्हणजेच महायुतीतच घरातच भांडण आता सुरू झालेलं आहे। पुढील 12, 13 आणि 14 नोव्हेंबर हे दिवस फार महत्त्वाचे आहेत। सुप्रीम कोर्टात शिंदे गट आणि पवार गटाची सुनावणी होणार आहे, त्यामुळे तिकडेही सगळ्यांचं लक्ष आता गेलेलं आहे। अमित शहा म्हणाले होते आम्हाला कुबड्यांची गरज नाही, म्हणजेच भाजप आता एकट्याने खेळ खेळायला तयार आहे। म्हणूनच अजित पवार शिंदे या गटांमध्ये मोठा राडा पाहायला मिळत आहे आणि खळबळ माजून भाजप स्वतःचा रस्ता माक्रम मोकळा करत आहे। आता प्रश्न असा तयार होत आहे, पार्थ पवारांचं प्रकरण सेटल होईल का की अजून वाढेल? भाजप, शिंदे आणि अजित पवार या गटांमध्ये सगळ्या हालचाली पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठा फरक पडू शकतात। मित्रांनो, या घडलेल्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की प्रतिक्रिया द्या। अशाच राजकीय माहितीपूर्ण विश्लेषणांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।